हरिओम. आज सोमवार 6 जानेवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की नाम आणि रूपाचा संबंध. नाम घेत असताना रूपाचं ध्यान आवश्यक आहे का? वास्तविक नाम आणि रूप ही भिन्न नाहीतच, पण नाम हे रूपाच्या आधीही असतं आणि नंतरही उरतं. नाम रूपाला व्यापून असतं. राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मिकीने रामायण लिहिलं आणि रामाने मागून जन्म घेऊन त्यात वर्णन केल्याप्रमाणे आचरण करून दाखवलंय. म्हणजे रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होतं आणि रूप गेल्यानंतर आजही नाम शिल्लक आहे. देशकालाच्या पलीकडे जे कायम टिकतं ते सत्य. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपं नाहीशी झाली तरी त्याचं नाव टिकून असतं. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असतं. म्हणजे ते रूपापेक्षा जास्त सत्य असतं आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलं पाहिजे. तेव्हा नाम घेणं ही गोष्ट मुख्य आहे. ते घेत असताना रूपाचंही ध्यान राहिलं तर उत्तमच, पण तसं न जर राहिलं तरी नाम घेत असताना रूपाचं स्मरण सूक्ष्म रूपानं असतं. समजा एका गृहस्थाच्या घरी राम नावाचा गडी आहे. तो गृहस्थ राम राम असं जप करीत बसलाय, पण त्याचं लक्ष राम रूपाकडे नाही, मनात काहीतरी दुसरेच विचार चालू आहेत. मग अशा वेळी त्याला जर एकदम विचारलं की तुम्ही कुणाचं नाव घेत आहात, तर अर्थात रामाचं असंच उत्तर तो देईल. हे उत्तर देताना त्याच्या मनात दाशरथी राम हीच व्यक्ती असणार, रामगडी ही व्यक्ती नसणार. याचाच अर्थ असा की नाम घेत असताना रूपाचं ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असतं आणि म्हणूनच रूप ध्यान येत नाही. म्हणून अडून बसू नये. नामस्मरण करण्याचा अट्टाहास ठेवावा, त्यात सर्व काही येतं. एखाद्या माणसाची आणि आपली ओळख असेल तर पहिल्यांदा त्याचं रूप पुढे येतं आणि नंतर नाम. पण आपली त्याची ओळख नसेल आणि आपण त्याला बघितलेला नसेल तर त्याचं फक्त नाव येतं. आज आपल्याला भगवंताची ओळख नाही म्हणून त्याचं रूप माहिती नाही, परंतु आपल्याला त्याचं नाम घेता येईल. सध्या सुद्धा त्याचं नाम घेताना त्याची आठवण आपल्याला होते, हा आपला अनुभव आहेच. भगवंताचं रूप तरी निश्चित कुठे आहे? एक राम काळा तर एक राम गोरा, एक राम लहान एक मोठा, पण सर्व रूप एका रामाचीच असतात. भगवंत स्वतः अरूप आहेत, म्हणून जे रूप आपण त्याला द्यावं तेच त्याचं रूप असतं. आणि मग यासाठी कोणत्याही रूपामध्ये त्याचं ध्यान केलं तरी चालतं. नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्येच ते लीन होतात. म्हणून भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. हे त्याचं नाम तुम्ही आवडीने अखंड घ्या आणि आनंदात राहा. दानात दान अन्नदान, उपासनेत उपासना सगुणाची उपासना आणि साधनात साधन नामस्मरण. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.